नमस्कार, मी नागेश शरणागत। आज चर्चा करूया आपण परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर या ठिकाणी 18 मे 18/5/2025 ला निवडणुका आहेत आणि या निवडणुकामध्ये 5 पॅनल उभे झालेले आहेत। तर आज आपण चर्चा करूया खुर्ची मोह सोडा, पुत्र मोह सोडा, पद मोह सोडा आणि मानव धर्म वाचवा। तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला स्किप करू नये, कारण अर्धवट समजणं हा माणसाला थोडा धोक्याचा असते। तर आपण चर्चा करूया खुर्ची मोह सोडा, पद मोह सोडा, पुत्र मोह सोडा आणि मानव धर्म वाचवा। तर सेवक बांधवांनो, आज आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर या ठिकाणी येत्या 18 तारखेला 18/5/2025 ला संचालक आणि अध्यक्ष पदाची निवडणूक आहे। तर या निवडणुकात 5 पॅनल उभ्या झाल्या। आता मला हाच कळत नाही की या 5 पॅनलला उभं व्हायची गरज काय आहे। 5 पॅनल 5 पक्ष उभे व्हायची गरज का आहे। मी यापूर्वी सुद्धा बोललो होतो की बाबांनी ज्या गोष्टी आपल्याला नाही करायला सांगितलं आपण ते या ठिकाणी करत आहोत। मला यांच्या 5 पक्ष म्हणजे 5 पक्ष पाहून 5 पॅनल पाहून किंवा या ठिकाणी उभे झालेल्या उमेदवारांना बघून मला गरीबदास काकाजीचा एक भजन आठवतो, पैशासाठी खुर्चीसाठी मरी मरते आणि मानव धर्म बदनाम करते। आज जेव्हा आम्ही वावरतो तर कितीतरी लोक म्हणतात की तुमच्या या मार्गात निवडणुका कशाला, तुम्हाला निवडणुका करायची काय गरज आहे। त्यांना तरीच वाटतोय की आम्हाला निवडणुका करायची काय गरज आहे, पण आम्ही आमच्यातच समजून घेऊ शकत नाही। बाबांनी आपल्याला 2 जाती सांगितलं, नर आणि नारी। मानव धर्माचा सेवक हा कोणत्याही जातीतला असेल, पण मानव धर्माचा जेव्हा सेवक झाला तो सरते शेवटी फक्त आणि फक्त सेवक आहे आणि सेविक आहे, नर आणि नारी आहे। ह्या 2च जाती सांगितल्या आणि 2च जाती सांगितल्याच्या नंतर आम्हाला एका झाडाच्या खाली आणून सर्वांना बांधून ठेवलं। मानव धर्म या झाडाच्या खाली आपल्याला आणून बसवलं, मानव धर्माची सावली दिली। पण आज आपण या ठिकाणी निवडणुका लावून किंवा या निवडणुकामध्ये उभे राहून 5 पॅनल तयार करून आपण या मानव धर्माचे खांदे कुठेतरी काटत आहोत। सेवक बांधवांनो, निवडणुका आहेत, कोणताही पक्ष निवडून येईल, तो सरते शेवटी आपला सेवक आहे। पण तुम्हाला आज जागण्याची गरज आहे आणि तुम्हाला समजण्याची गरज आहे। जर माझा आज बोलणं राग येईल तुम्हाला तरी चालेल, पण आज मी थोडक्यात बोलूनच देतो तुम्हाला की तुम्ही स्वतः आपल्या हाताने किंवा आपल्या विचाराने चूक करत आहात। मला माहीत आहे 5 पॅनल उभे आहेत, 5 पॅनलमध्ये कुणाचा कोणी चहेता आहे। कुणी वैचारिक क्रांती पॅनलचा कोणी चहेता असेल, तर कुणी आत्मसन्मान पॅनलचा कोणी चहेता असेल, तर कुणी सहमत पॅनलचा चहेता असेल, तर कुणी परिवर्तन पॅनलचा चहेता असेल, तर कुणी आदर्श एकता पॅनलचा चहेता असेल। पण तुम्हाला मी विचारतो, 5ही पक्षाच्या म्हणजे 5ही पॅनलसोबत तुम्ही जुळून आहात, तुम्हाला काहीतरी वाटतोय का की आपण कुठेतरी मतभेद करत आहोत। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मलाही माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे, आपण सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी खुर्चीचा मोह खूप लागून पडला। खुर्चीचा मोह लागून पडला तर पडला। आज आम्ही सेवक खुर्ची सोडायला तयार नाही, पद सोडायला तयार नाही आणि खुर्ची तर सोडा, पद तर सोडा, आम्हाला पुत्राचाही मोह लागून गेला। विचार करा, आज मला सांगा, आज कुणी 20 ते 22 वर्षापासून कुणी संचालक आहे, 10 वर्षापासून अध्यक्ष आहे, कुणी संचालक आहे, कुणी सचिव आहे, कुणी सदस्य आहे आणि कुणी 10 ते 15 वर्षापासून लढतच आहे। आता मला सांगा, 20 ते 15 वर्ष आपण त्या संचालक बॉडीमध्ये राहिलो, मग मी 15 ते 20 वर्ष राहिलो म्हणून माझा मुलानेही त्याच ठिकाणी जावा, माझ्या मुलाने गेलं तर गेला, माझ्या नातवानेही त्या खुर्चीवर बसावा, हा मोह नाही तर काय झाला। मी 10 वर्ष राहिलो, मी 15 वर्ष राहिलो आणि माझ्या मुलाने सुद्धा त्या ठिकाणी यावा, ही कोणती विचारधारा, ही मार्गाची विचारधारा आहे का? ही मार्गाची विचारधारा नाही। आज आम्ही ज्या गुलामीतून बाबांनी काढलं, ज्या विचारातून आम्हाला बाबांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, ज्या गुलामीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्याच ठिकाणी आम्ही पुन्हा अडकलो। आम्ही ह्या जो 5 पॅनल उभे आहेत, ह्या 5 पॅनलच्या मागं फिरतोय। आम्हाला सवय पडली आहे मागं फिरण्याची, पण आम्ही स्वतःची बुद्धी लावू शकत नाही, आम्ही स्वतःचा विचार करू शकत नाही आणि
कोण कुणाच्या समर्थक आहे तुम्हाला माहीत नाही, तुम्ही कमेंटमध्ये कळवा अथवा नको कळवा, कमेंटमध्ये काय बोलता काय नाही मला त्याच्यासोबत काहीही घेणं देणं नाही. पण तुम्ही जागा, आज जागा. अगर तुम्ही आज झोपल्या तर समोर या मानव धर्माला यापेक्षाही जास्त खतरा आहे. हा मानव धर्म राहील, मानव धर्म मिटणार नाही. सेवक आहे म्हणून मानव धर्म नाही, मानव धर्म आहे म्हणून सेवक आहे. मानव धर्म आहे म्हणून सेवक आहे. पण या मानव धर्माच्या सेवकाचा काम आहे या मानव धर्माला टिकवून ठेवणे आणि योग्य दिशेने घेऊन जाणे. मानव धर्माच्या या आपल्या सेवकांमुळे, या आपल्या मोहामुळे, खुर्ची मोह, पद मोह, पुत्र मोह, यामुळे आपल्या मानव धर्माला समोर धोका आहे. आणि आज तुम्ही सेवक बांधवांनो जागा, आज तुम्ही जागा, नक्की जागा आणि विचार करून येत्या 18 मेला मतदान करा. पुत्रमोह गेल्या पाहिजे, खुर्ची मोह गेल्या पाहिजे, पदाचा मोह गेल्या पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. जर आज तुम्ही बदल घडवून नाही आणलं, आज तुम्ही जर बदल घडवून आणलं नाही तर येणाऱ्या काळात पुन्हा अजून या मार्गाला धोका आहे, मार्गाच्या शिकवणीला धोका आहे, मार्गामध्ये जो सत्य मर्यादा प्रेम आहे याला अजून यापेक्षा जास्त धोका आहे. तर विनंती बदलणार नाही, प्रार्थना बदलणार नाही, पण या विनंतीला आणि या प्रार्थनेला धोका आहे. कारण या विनंती आणि प्रार्थनेमध्ये सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम आहेत आणि याचा समोर पालन होणार नाही. जर आम्ही जागलो नाही तर आमच्या मुलांचा काय होईल आणि आमच्या मुलांच्या नंतर आमच्या नातवाचं काय होईल हा तुम्हाला विचार करणीय आहे. आणि एकाच माणसाला 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आम्ही भाऊ भाऊ करून, साहेब साहेब करून, कुटुंब कुटुंब करून, जात जात करून त्यांना पदावर बसवतो, आम्ही त्यांना खुर्चीवर बसवतो, त्यांना मान देतो, सन्मान देतो. पण यामुळेच येणारा जो भविष्य आहे हा एकदम चुकीच्या दिशेने जाईल. आणि म्हणून आपल्या मुलांचा, आपल्या नातवांचं जर भविष्य बनवायचं आहे तर प्रत्येक 5 वर्षांनी बदलती प्रक्रिया ठेवाल. बदलावंच लागेल. जर तुम्ही 5 वर्षांना कोणतीही बॉडी बसो, जर यापूर्वी बसली असेल त्याला 5 वर्षांनी बदल करा. यावर्षी जो बसेल तिला पुढच्या वेळेस बदल करा. बदल करत ठेवा, बदल करत ठेवा. जर एकाच माणसाच्या हातात जर आपण हा सर्व राजकारण दिलं, हा सर्व मंडळ दिलं, राजकारण करू 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 हा मंडळ जर दिलं एकाच माणसाच्या हातात तर नक्की तुम्हाला एक दिवशी पछतावा येणार. आणि त्यावेळेस पछताव्याशिवाय तुमच्याजवळ काही उरणार नाही. म्हणून कुणालाच द्या, पण बदल आणा, बदल करा आणि बदल करावंच लागेल. यावेळी तुम्ही जर बदल केला नाही तर तुम्हाला पुन्हा पछतावा येईल. आणि म्हणून सेवक बांधवांना 2 हाताची विनंती आहे की खुर्ची, पद, पुत्र, मोह या तिन्हीला बाजू सारून मानव धर्म वाचवा आणि बदल घडवून आणा. प्रत्येक 5 वर्षांनी बदल घडवून आणायचा आहे तुम्हाला, प्रत्येक 5 वर्षांनी बदल घडवून आणायचा आहे. नाहीतर गरीबदास काकाजीनं म्हटलेले वाक्य सत्य आता निघत आहे. त्यांनी तर लिहून ठेवलं होतं 20 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं, खुर्चीसाठी, पैशासाठी, खुर्चीसाठी मरी मरते, मानव धर्म बदनाम करते. बाबा सांगून गेले सर्व सेवक आले, बाबा सांगून गेले सर्व सेवक आले. तरी काही सेवक मनमानी करते, काही सेवक मनमानी करते. आणि या मनमानीच्या मागे तुम्ही फसू नका. आणि या मानव धर्माला वाचवायचं आहे तुम्हाला तर बदल घडवून नक्की आणा. माझं बोलणं कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवा. चांगला लिहिल्या तरी चालेल, वाईट लिहिलं तरी चालेल, पण कमेंट करायला विसरू नका. आवडला तर लाईक करा, आवडला तर नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेवकांपर्यंत पाठवा. मानव धर्माच्या सेवकांना जागवायचा आहे तर नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त सेवकांपर्यंत पाठवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढेच बोलतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार, नमस्कार, नमस्कार.